एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। राजूर येथील गुरुवर्य रावी पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट एम.एन. देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख होते। यावेळी त्यांनी स्मरणशक्तीची कसोटी म्हणजेच परीक्षा असे सांगत विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून सातत्याने अभ्यास करण्याचा सल्ला दिला। तसेच संघर्ष, कष्ट, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले। संस्थेचे ज्येष्ठ संचालक एस.टी. येलमामे यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले। प्राचार्य भाऊसाहेब बनकर व इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे, सूत्रसंचालन प्राध्यापक शरद तुपविरे तर आभार प्राध्यापक बाळासाहेब घिगे यांनी मानले। शेवटी विद्यार्थ्यांना नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहररावजी देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय भाऊसाहेब देशमुख सर, विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय बुराडे सर, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा निरोप समारंभ, शुभेच्छा समारंभ आणि पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्त कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी घेतलेलं आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। आजचा निरोप समारंभ खरं म्हणजे अजून तुम्हाला परीक्षा द्यायची, त्याच्या आत तुम्हाला निरोप देणं काही संयुक्तिक होणार नाही। निरोप यासाठी देतोय की 10 तारखेला परीक्षा आहे, याचा निरोप तुम्हाला देण्यासाठी आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शिक्षकांनी वर्षभर अपार अशी मेहनत घेतलेली आहे। आपल्या विद्यालयाचा जो शिक्षक वर्ग आहे तो सर्व तज्ञ आहे, अनुभवी आहे आणि मेहनती आहे। कुठल्याही प्रकारची कसूर त्यांनी ठेवलेली नाही याचा मला विश्वास आहे। प्रात्यक्षिक परीक्षा असेल, लेखी ओरल वगैरे आहे, त्याचा सुद्धा सराव घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण कसे पडतील यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि चांगल्यापैकी गुण तुम्हाला दिलेले असेल। आता आपला जी थेरी परीक्षा आलेली आहे, 10 तारखेपासून आपली जी परीक्षा सुरू होणार आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला चमकदार कामगिरी करायची आहे। इकडे ओरल परीक्षेला भरपूर मार्क असतात, प्रात्यक्षिक परीक्षेला भरपूर मार्क्स असतात आणि लेखी परीक्षेला 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क असे मार्क्स पडतात। एवढ्याच मार्काचा शिक्षकांनी आपल्याला अध्यापन केलेलं आहे का? आणि मग आम्ही या शिक्षकांना पत्र देतो की आपल्या विषयाचा निकाल कमी लागला। खरं म्हणजे यामध्ये शिक्षकांचा काही दोष नाही, त्यांनी त्यांचं काम केलेले वर्षभर अध्यापनाचं। आता आपली जबाबदारी आहे स्वतःला सिद्ध करण्याची। आईवडील फक्त आपल्याला अभ्यासासाठीच वर्गात पाठवतात, तुम्ही सुद्धा अतिशय दुर्गम भागातून कष्ट घेऊन, शेतीचे कामं सांभाळून, स्वयंपाकाचे कामं सांभाळून वर्गामध्ये येतात, याची आम्हाला जाणीव आहे। विद्यार्थी, या विद्यालयामध्ये येणारा विद्यार्थी कोणत्या परिस्थितीतून येतो याची आम्हाला जाणीव आहे। त्यामुळं संधी आहे, संधीचं सोनं करा। संघर्ष पूर्वी सुद्धा करावा लागत होता, आज सुद्धा करावा लागतो आणि इथून पुढे सुद्धा करावा लागणार आहे। यशाला कशाच कधी शॉर्टकट नसतो। आपोआप एखादी गोष्ट सहज सुलभतेने कधीच मिळत नाही। आपल्या समोर जे गुरुजन वर्ग बसलेले आहेत ते या ठिकाणी जे आलेले आहेत ते सहज असं जे आलेले नाही, त्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्ये, त्यांनी चांगले गुण मिळवलेले आहेत। अगदी मी स्वतः पाष्टाच्या घरामध्ये 10 वर्ष राहिलेले, आजही कौलाच्याच घरात राहते।
अशीच परिस्थिती सर्वांची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली परिस्थिती सुद्धा अशी आहे. परंतु परिस्थिती हा एक आपला गुरु मानून आपण त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केला पाहिजे. परिस्थितीच आपल्याला मार्ग दाखवते. काळानुसार आपण बदल केला पाहिजे. तुम्ही तसा बदल करतातच. कारण आज निरोप समारंभ म्हटल्यावरती मला असं वाटलं आज सगळे विद्यार्थी ओक्साबोक्शी रडतील, डोळ्यातून अश्रू. मी पहिल्यांदा रुमाल घेऊन आलो. म्हटलं रुमाल कदाचित ओला करून पिळावा लागेल, पुन्हा पुन्हा पिळावा लागेल, माझा आवाज निघतोय की नाही अशी मला भीती होती. परंतु इथे वर्ग बघितल्यानंतर समोरचा अगदी नटून थटून आमच्या भगिनी आलेल्या आहेत. कदाचित मेकअप खराब होऊ नये याची काळजी त्या घेत असतील. परिस्थिती बदलत चाललेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काळाच्या ओघात आपल्याला बदल करावे लागतील. संघर्ष वाढत चाललेला आहे. मी ज्यावेळेस नोकरीला लागलो 1996ला, त्यावेळेस 6 वर्ष बिनपगारी काम केले. 1996, 30 वर्ष मागे गेल्यानंतर. म्हणजे संघर्ष त्यावेळेस सुद्धा होता, आता सुद्धा आहे आणि तो आपल्याला करावा लागेल. ती आपल्याला तयारी ठेवावं लागेल. असं नाहीये फक्त शिक्षण विभागामध्ये संघर्ष असं नाही, व्यवसायामध्ये सुद्धा संघर्ष आहे, शेतीमध्ये सुद्धा संघर्ष बदल करावा लागतोय. आता तुम्हाला शेतामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणी पाणी भरताना दिसत नाही. सगळं ड्रीप, मोबाईलवरती मोटर चालू होतात. शेतकऱ्यांनी स्वतःला बदलून घेतले, व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःला बदलून घेतले. चहाचे दुकानं जर बघितले तुम्ही एकदम बदललेले. विद्यार्थ्यांना बदलावं लागेल, शिक्षकांना सुद्धा बदलावं लागेल. तुम्हाला आता 10वी 12वीची परीक्षा द्यायची आहे, 12वीची परीक्षा द्यायची आहे. सरकारनं तर आता आम्हाला सुद्धा परीक्षा द्यायला सांगितलेली आहे. TT उत्तीर्ण झाले तरच नोकरी, नाही तर 2 वर्षात घरी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचीच परीक्षा बघितली जात आहे. त्यामुळं आत्मविश्वासाने सामोरं जा. या विद्यालयाने तुम्हाला, या गुरुजनांनी तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान दिलेलं नाही. या विद्यालयाने तुम्हाला शिस्त, संस्कार, संघर्ष आणि मोठे स्वप्न बघण्याची जिद्द तुमच्यामध्ये निर्माण केलेली आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की चांगले गुण मिळवाल, चांगले यशस्वी व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, फक्त माणसाला संघर्ष करावा लागतो असं काही नाही. तुम्ही जर डोळसपणे आपल्या अवतीभोवती बघितलं. विद्यार्थी मित्रो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्ही जीवनाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये चाललेले आहात. पहिला एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे, माध्यमिक शिक्षण. दुसरा टप्पा तुम्ही उच्च माध्यमिक शिक्षण, आणि आता 3ऱ्या टप्प्याकडे तुम्ही जाणार आहात. आणि त्याची कसोटी खऱ्या अर्थाने 10 फेब्रुवारीला सुरू होते. परीक्षा म्हणजे काय? तर परीक्षा म्हणजे आपल्या स्मरणशक्तीची परीक्षा, दुसरं काही नसतं. परीक्षेमध्ये काय असतं? फक्त जे आपण वाचतो ते आठवून आपण फक्त लिहायचं असतं. म्हणजे परीक्षा अशी काही वेगळं काही नसतं. तर फक्त आपल्याला त्या परीक्षेची फक्त स्मरणशक्तीची परीक्षा असते. आणि म्हणून स्मरणशक्ती ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी 3 H सांगणार आहे. 3 H ही अत्यंत महत्वाची, तुमच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या अशा प्रकारची H आहे. त्याच्यामध्ये पहिला जो H आहे तो म्हणजे हॅबिट, म्हणजे आपली सवय. आपण एक चांगली सवय लावून घेतली पाहिजे. आता बऱ्याच वेळा मी पाहतो की मुलं अभ्यास करताना अनेक अभ्यासाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही मुलं रात्री असे खाली झोपतात, वर पुस्तक पकडतात आणि बऱ्याच वेळा पुस्तकात पाहता पाहता पुस्तक डोक्यावर पडतं. ती अशा प्रकारची अभ्यासाची पद्धत अत्यंत चुकीची आहे. म्हणून आपल्या सवयी अभ्यासाची अत्यंत चांगली असली पाहिजे. आपण सकाळच्या प्रहरी जर अभ्यासाला उठलात तर आपला अभ्यास अत्यंत चांगला होतो. शांत ठिकाणी अभ्यास करा की ज्या ठिकाणी गडबड गोंधळ नाही, अशा ठिकाणी आपण अभ्यासाची सवय लावली पाहिजे. म्हणून H हा अत्यंत महत्वाचा आहे की हॅबिट, आपल्या चांगल्या सवयी आपण लावा. अजून एक दुसरी एक सवय चांगली लावा. जोपर्यंत 12वीच्या परीक्षा होत नाहीत तोपर्यंत आपण काही काळ आपला मोबाईल हा थोडासा आपल्यापासून बाजूला ठेवा. कारण हा मोबाईल आपल्याला काही करू देणार नाही, हा आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून परीक्षेच्या काळामध्ये तरी किमान
मोबाईल आपल्यापासून काही काळ दूर ठेवा, तर त्याचे फायदे तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी मिळतील. म्हणून ही एक चांगली सवय आपण ठेवा. आणि अजून एक चांगली सवय ठेवा की दररोज आपल्याला अभ्यास करण्याची एक सवय ठेवा. दिवसातील काही तास आपण निश्चित करा. मी म्हणतो की दिवसभर तुम्ही वाचा असं मी म्हणणार नाही, पण दिवसभरातील किमान काही तास असे ठरवून घ्या की या काळामध्ये माझं भोजन असेल, या काळामध्ये मी अभ्यासाला बसेल, या काळामध्ये मी थोडं काम करेल. सातत्याने अभ्यास करणं म्हणजे अभ्यास होतो असं मी मानणार नाही. ठराविक वेळ अभ्यास करा, पण ज्याला स्मार्ट अभ्यास म्हणतो अशा प्रकारचा स्मार्ट अभ्यास केला पाहिजे. म्हणून चांगली सवय आपण या ठिकाणी लावायची. त्याच्यानंतर दुसरा जो यश आहे तो म्हणजे हार्ड वर्क. याच्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायचं आहे. आता सरांनी आपल्याला सांगितलं की संघर्षाशिवाय कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून ज्याला जीवनामध्ये पुढे जायचं त्यांनी संघर्षाची सवय ठेवली पाहिजे. म्हणून या परीक्षेच्या काळामध्ये काही संघर्ष आपल्याला करावा लागेल. थोडासा अभ्यासासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आपली परिस्थिती कशी असू द्या, परंतु त्या परिस्थितीवर मात करण्याची सोय आपण लावून घेतली पाहिजे. म्हणून हार्डवर्क हे अत्यंत महत्वाचे आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हार्डवर्कच्या साठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि शेवटचा जो यश आहे ज्याला आपण हॅपीनेस असं म्हणतो. हॅपीनेस म्हणजे आनंद. सातत्याने आपल्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. म्हणून परीक्षेच्या काळामध्ये मुलं काय करतात, जास्त अभ्यासाला लागतात आणि रात्र रात्र जागतात. आणि परिणाम असं होतो की ज्या वेळेला पेपरला जातात त्यावेळेला त्यांना जांभळ्या सुरू होतात, कंटाळायला सुरुवात होतो आणि जे आपण वाचलेलं आहे ते आपल्याला आठवत नाही. म्हणून सातत्याने हॅपीनेस म्हणून गेलं पाहिजे. परीक्षेला जाताना अत्यंत समाधानी गेलं पाहिजे. चेहऱ्यावर चांगलं समाधान आपलं असलं पाहिजे. डोक्यावरती काहीतरी विचार आहेत आणि अगदी अशा प्रकारची मानसिकता बिघडून जर आपण गेलो तर आपल्याला पेपर चांगला लिहिता येत नाही. म्हणून हे 3 जे यश आहेत हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. या 3 यशचं आपण पालन करा. निश्चित तुम्हाला 12वीच्या परीक्षेमध्ये अत्यंत चांगले मार्क्स तुम्ही या ठिकाणी मिळवणार आहात, हे लक्षात घ्या. अजून एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. सगळेजण 12वीची परीक्षा उत्तीर्ण होतील, पण 12वीच्या नंतर पुढे काय, पुन्हा सगळ्यांच्या पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, किती जणांनी सिनियर कॉलेज पाहिलेलं वरती हात करा. किती मुलांनी आपल्या परिसरामध्ये वरिष्ठ महाविद्यालय आहे ज्याला आपण सिनियर कॉलेज म्हणतो, हे सिनियर कॉलेज किती मुलांनी बघितलं? वरती हात करा, मला समजेल. बघा, एवढ्या परिसरामध्ये फक्त 5 ते 6 मुलांनी सिनियर कॉलेज पाहिले. आणि सिनियर कॉलेज फार दूर नाही, प्रकल्प कार्यालयाच्या शेजारी आपलं मोठं कॉलेज आहे. जरूर आपण कॉलेजमध्ये आलं पाहिजे, कारण 12वीच्या नंतर साठी विद्यार्थी अकोल्याला जातात, संगमनेरला जातात. परंतु मागच्या वर्षापासून ही सुविधा आपल्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू झालेली आहे. तेव्हा सर्वांनी विचार करा, आपला परिसर आहे, आपली शाळा आहे, आपली संस्था आहे, इथंच आपण पुढील शिक्षण घेऊया. धन्यवाद सर. मी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देतोय 12वीच्या विद्यार्थ्यांना. काल ग्रुपवर मी परीक्षेच्या संदर्भात काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही त्या वाचल्या असतील. 10 फेब्रुवारीपासून तुमची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 2 केंद्र आहेत. केंद्र क्रमांक 272 म्हणजे सर्वोदय केंद्र आणि केंद्र क्रमांक 803 ॲडव्होकेट M.N. देशमुख महाविद्यालय. तुम्हाला सर्वप्रथम तुमचा परीक्षा नंबर काय आहे हे माहिती करून घ्या. तुमची परीक्षा कोणत्या केंद्रावर आहे ते अगोदर बघून घ्या. या केंद्रावर जर तुमची परीक्षा असेल तर इथेच सर्व पेपर होतील. मागच्या वर्षी असा अनुभव आला की विद्यार्थी आम्हाला प्रत्येक पेपरला विचारायचे, सर आमचा नंबर कुठल्या सेंटरवर आहे. त्या केंद्रावर जर तुमचा नंबर असेल तर तिथेच तुमचे सगळे पेपर होतील. इथे असेल तर इथे सगळे पेपर तुमचे होतील. ही एक सूचना. आणखी एक महत्वाची सूचना, तुमची जी बैठक व्यवस्था आहे ही दररोज बदलणार आहे. म्हणजे पहिल्या पेपरला तुम्ही ज्या ब्लॉकमध्ये होते त्याच ब्लॉकमध्ये पुढचे पेपर नसणार. बरेचसे विषय ऑप्शन असतात, बऱ्याचशा विषयांना विद्यार्थी संख्या कमी जास्त असते, त्याप्रमाणे तुमची बैठक व्यवस्था बदलत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी वेबसाईट आहे svmrazur.com, मी या वेबसाईटची एक लिंक svmrazur.com/examination ही लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा बुकमार्क करून ठेवा किंवा त्याला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर, पुराडे सर, बनकर सर, सावंत मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी.
आणि ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे असे सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी. खरं म्हणजे आयुष्याच्या अतिशय सुंदर वळणावर तुम्ही आज आहात आणि या वळणावर तुमचं भविष्य कसं असेल त्याचा निर्णय तुम्हाला करावा लागणार आहे. मला माहीत आहे का या विद्यालयाने तुम्हाला खूप चांगले असे संस्कार केले, खूप चांगलं असं ज्ञान दिलं, तुमच्या पक्कात हवं तेवढं बळ त्यांनी निर्माण केलं आणि या बळाच्या जोरावर तुम्हाला आता बाह्य जगामध्ये भरारी घ्यायची आहे. मला निश्चितपणे खात्री आहे का तुम्ही निश्चितपणे भरारी घ्याल. उद्या 10 फेब्रुवारीला सुरू होणारी जी परीक्षा आहे तिच्याबद्दल न्यूनगंड आणि भीती मुळीच बाळगू नका. अतिशय आत्मविश्वासाने तुम्ही ती परीक्षा देण्याचा प्रयत्न करा. यश निश्चितच तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देतो की तुम्ही यशवंत व्हा, गुणवंत व्हा आणि आयुष्यात काहीतरी असं कमवा का ज्याच्यामुळे संस्थेला आणि विद्यालयाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे आणि या ठिकाणी तुम्हाला एक सेलिब्रिटी म्हणून बोलवायची संधी आम्हाला मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.